महाराज गावांमधले 70% श्रीमंत माणसं घरी चहा पित नाहीत. श्रीमंत हे कडक कपडेवाले इतके हलकट. हा तुम्ही सकाळीच पहा ते हॉटेल पुढे बसलेत आणि गरीबाचे चहा पिणार गौंड्याची सुताराची. तो गौंडी इटभर इटा रचाया जातोय आणि तो याला म्हणतो दादा चहा घेता का? द्या बा. अरे काय आणि चहा पिताना हा दादा काय सांगतो माहितीये का? थोरल्यानं JCB घेतलाय. कान फटी दिला पाहिजे 2000 काला घेतलाय. अरे तुला चहाला पैसे नाही काय? तुला खड्डा घ्यायला घेतला का? हो आता तुम्ही बोंबलत नका तो आमच्या वाण नाही ना आमच्या वाण नाही. आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही. बिबटे काय डरायची मंडळी लग्नाच्या अगोदर. यावंच लागतं आणि भोगावं लागतं. काही काही गोष्टी आहे ना महाराज समाजाच्या डोक्यातून काढून टाकल्या पाहिजे. समाजाच्या डोक्यात काही खटके आहेत. आता कीर्तनात बसलेले सगळे सुशिक्षित लोक आहेत, सगळ्याच थरातले लोक आहेत. 99% लोकांच्या डोक्यात एक खटकी आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला दिली का सुखी होती. हा मुद्दा तुमचा अभ्यास पूर्ण आहे का तात्पुरता आहे? बारीक उत्तर द्या. तुम्ही त्या मुलीच्या आयुष्याचा अभ्यास करून निर्णय घेऊ राहिले का लोकांनी तात्पुरता मानव म्हणून घेऊ राहिले? ताण द्या डोक्याला जरा ताण द्या. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधच लावायचा त्याला. 99% लोकांचं म्हणणं असं आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला दिली का सुखी होते. हा विशाल विचार आहे का तात्पुरता विचार आहे? तात्पुरता विचार आहे. तात्पुरता. व ती गाडीत हिंडल बंगल्यात राहील आणि सुखी होईल. या व्याख्या तुमच्या संकुचित आहे का व्यापक आहे? संकुचित आहे. आणि कोणी उठायचं पुरीचं लग्न करायचंय बरं का पण पोर चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे मग वायर दे त्याच्या हातात. आता आपला हा जो पट्टा आहे ना हे नांदूर निमोन हा जो पट्टा आहे ना हा पट्टा पूर्वीलाही हुशार होता. आता शांत झाले. पूर्वी काय करायचे या भागातले लोक पोराचं लगीन जमत नसलं का मुंबईला नेऊन घालायचे. ते मुंबईला महिना 15 दिवस कोणाकडे राहायचं आणि काय खायचं त्याचा तपास नाही. पण ते चांगले कपडे घालून गावात यायचं भाड्याचे का होईना. आणि ते गावात आलं का धोत्रावाली साधी मंडळी मग त्या पोराच्या आईनं बोबाटा करायचा. बरं झालं माय मा पप्प्याला अख्खं लावत होतो ते पण आता मा पप्प्या अख्खं गाव माय पप्प्याच्या नावानं बोंबलायचं पण मा पप्प्या आता पप्प्याची आई मा पप्प्या आता मग कामाला लागला. आणि याचा बोग मोठा गावात झाला का साधे धोत्रावाली माणसं म्हणायचे मग आता असं करा करून टाका. झालं लग्न. पोर गेलं मुंबईला 2-3 महिन्यात भांड्याचा टेम्पो गावात. का रे बा कंपनी बंद झाली. अहो ते लग्नापुरतच गेलत. आणि आता या 10-15 वर्षापासून आहे ना तुम्ही 10-15 वर्षापासून जर तुम्ही कोणाला म्हणले ना आपलं पोर मुंबईला आहे तर आता पोरीचा बाप काय म्हणतो माहिती का जाऊनच येऊ. कारण आता लोकांना माहीत झालंय 9 वाजता निमोन मधून निघलेला माणूस संध्याकाळी मुंबईतून जाऊन सुद्धा काम उरकून रिटर्न झोपायला घरी येतोय. हे लोकांना आता त्यामुळं तुमची टापच पचना आता वर मुंबईला आहे का काय. आणि 100% ही सर्व्हिसवाली मंडळी सुद्धा तुम्हाला सांगतो लग्न जमावताना हुशार आहे ती. बरोबर गरीबाला डाव टाकणार महाराज. ही मधले जमावणारे दलाल आहेत ना दलाल हे लग्न जमावणारे मधले टघे दरोडेखोर प्युअर भामटे महाराज.
यांनी काय म्हणायचं माहिती का बैठक बसल्यावर, तुमच्याशी संबंध सगळं मिळालं. एवढं वाक्य तो कोण ऐकतो माहिती का? आता मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणत्याही मुलीच्या बापाला आनंद होणं साहजिकच आहे. अहो पाहुणे मोठे असून काही मागं न, अहो तो काय करतो माहिती का? 20 गुंठे जमीन विकला, भारीत भारी बँड, भारीत भारी मंडप, भारीत भारी जेवण आणि भारीत भारी पाहुणे रावळे, अख्ख्या वराडाला तुरे. आता पूर्वी पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केलेत फेटे. मग आम्हाला घ्या नऊवार, पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घालतो गाऊन. बावळ्याचा बाजार. बरं केवढ्याचा फेटा बांधलो बाई, गडी होईल, बांध फेटा. अहो एका लग्नाला गेलो महाराज मी, कार्यालयात लोक बसले होते, तोंड इकडं होतं कार्यालयाचं, सगळे माणसांची पाठ दिसायची, तोंड दिसत नव्हतं. आणि बायांनाही फेटे, पुरींनाही फेटे, पोरांनाही फेटे, अख्खी तुरी. आणि मंगलाष्टक सुरू झाली म्हणून मी काय काय आलो आणि पायरी चढलो, एका बाई शेजारी बसलो, आरडली ती बाई. ते गडी का बाईक ओळखून ते तुर्यानं घोटाळा सगळा. ती बरं होतं तिनं महाराज म्हणून सोडलं, नाही तर दुसरा हल्ला असता एखादा. विनोदाचा भाग सोडा. आजिकत आहे त्यांना, आजिकत द्या, ते आजिकत राहतात फक्त. आणि आजी काय म्हणते माहिती का? माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय ना, तू नाही सांभाळला तर तुला भाकर नाही. चला थोडं पुढं, पटापटा पुढं सरकायचं. आता यावं लागतं फायनल, आणि आल्यावर जावंच लागतं. मी यायचं कशाला? बोगायला. बोगायला भोगावं लागतं. आणि तुम्ही ना आम्ही सगळं भोगतोय. आता हे प्रत्येकाचं काय प्रारब्ध आहे. काही काही सवय ना लोकांच्या लागल्या. पाया पडून सांगतो, जर निसर्गाने साथ दिली आणि मुलगा जर निर्व्यसनी असेल तर 2 एकर जमिनीवाला बंगला बांधून 4 चाकी घेऊ शकतो. काय मत आहे तुमचं? पण सगळ्यांच्या डोक्यात सर्व्हिसवाला, सगळ्यांच्या डोक्यात तीच खटकी. हे लोक कमी काऊन पडले महाराज? 1.5 महिना लोकांनी पिटपीट पिटपीट, मीडिया ताईट झाली, पेपरवाले ताईट झाले, सभांना ऊत आला, तरी मतदान 60% झालं. किती झालं? 60%. पार पिटू जाम झाले लोक, वायरी तुटल्या, भोंगे फाटले, तरी लोक किती टक्के झालं? 60. याला 2 कारण आहेत. या मंडळीने ना महाराज लोकांना पैसे घ्यायची सवय लावली. आता इथून पुढे आहे ना महाराज, इथून पुढे तुम्ही भोंगा सुद्धा बांधायचं नाही, फक्त पैसे घरी नेऊन द्यायचे आणि बटन दाबून घ्यायचं. अशीच वेळ येणार आता.